राजकारणात प्रवेश का करावासा वाटला हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण काय निर्णय जरी आजचा असला तरी त्याला एक मोठा इतिहास आहे. आणि खरं तर समाजकारणाचं बाळकडू हे लहानपणापासूनच आमच्या आईने आम्हाला दिलेलं आहे. माझी आई डॉक्टर आणि ती कस्तुरबा गांधी ट्रस्टसाठी खूप वर्ष काम करायची. लहानपणापासून दरवर्षी एक काहीतरी सामाजिक काम करायचं म्हणून ती आम्हाला मेळघाटात घेऊन जायची आणि तिथल्या महिलांसाठी माझी आई जे काम करायची ते आम्ही बघायचो. आम्ही ते फार करायचो नाही, पण बघण्यातनं आमच्यावर एक संस्कार होत गेले. कॉलेजच्या जीवनात आम्ही अभाविप जॉईन केलं आणि मी जेव्हा अभाविपमधून काम करत होते तेव्हा विविध वस्त्यांवरती मैत्रिणींबरोबर जाऊन तिथे अभ्यास वर्ग चालवणं अशी देखील आम्ही कामं केलेली आहेत. पुढे लग्न झालं तेही समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या माणसाशी, उज्ज्वल गोविंद केसकर. हा अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतच होता आणि त्या माध्यमातून तो नंतर राजकारणात देखील आला. गेली 15 वर्ष तो नगरसेवक म्हणून अत्यंत मनापासून आणि इमानदारीने काम करतो आहे. आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी ठरवलेलं होतं की आपली 5 वर्ष स्वतःला स्टेबल करण्यामध्ये घालवायची आणि पुढे समाजासाठी जेवढं काय करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून त्यांनी स्वतः त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि मी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या एक प्राध्यापक म्हणून गेली 16 वर्ष काम करते. तिथे आम्ही मास्टर्स डिपार्टमेंट सुरू केलं की जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास कसा करता येईल, एनर्जी आणि एन्व्हायरमेंट हा विषय फोकस धरून त्यावेळेला कुठेतरी समाजासाठी ह्या टेक्निकल एक्सपर्टीजचा काय वापर करता येईल असा तेव्हाच विचार सुरू झाला. आणि त्याच्यातून आम्ही लातूर एन्व्हायरमेंट इम्प्रूव्हमेंट प्लॅनमध्ये कन्सल्टंट म्हणून काम केलं, महाबळेश्वर वेण्णा लेक रिडेव्हलपमेंटमध्ये कन्सल्टंट म्हणून काम केलं आणि आपल्या टेक्निकल एक्सपर्टीजचाच एक हा देखील एक समाजकारणाचा भाग होऊ शकतोय हे कुठेतरी लक्षात आलं. समाजासाठी काहीतरी आपण चांगलं करू शकतोय, जे काय करतोय त्याच्यातून हा विचार होता. पण हे करत असताना असं लक्षात आलं की लोकांशी संबंध असायला पाहिजे. आपल्या भागात आपण जिथे राहतो तिथे एकोपा पाहिजे, त्याच्यातून काहीतरी सांस्कृतिक घडामोडी घडायला पाहिजेत आणि एक आपला परिसर म्हणून आम्ही एक NGO स्थापन केली. ह्या आपला परिसर NGO मधनं आम्ही गेले 12 वर्ष विविध कार्यक्रम करतोय. सांस्कृतिक कार्यक्रम बरेच केले. आम्ही एक कोथरूड कट्टा नावाचा कार्यक्रम देखील दर महिन्याला एकदा एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन, जे अर्बन एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन होत आहे त्याच्यावरती एक अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून देखील काम करायला सुरुवात केली. या माध्यमातून आम्ही नारळीकर सरांना देखील बोलवलं होतं की आपण एका स्पेस या अर्थशिपवर राहतो तर ती एवढीच एक स्पेसशिप आहे आपल्याला आज आणि त्याच्या बाहेर आपण कुठे जाऊ शकत नाही, तर त्याचं महत्त्व लोकांना पटवून द्यावं म्हणून ते देखील आनंदाने उत्साहाने तिथे कार्यक्रमाला आलेले होते. आम्ही गांडूळ खत कसं निर्माण करावं याच्यासाठी कार्यक्रम घेतले. प्लास्टिकच्या पिशव्या असोत किंवा अशा ज्या एन्व्हायरमेंट डिग्रेडिंग गोष्टी असतात त्याचं आपल्याला नेमकं कमी वापर कसा करता येईल असेही आम्ही बरेच कार्यक्रम केलेले आहेत. आम्ही विविध NGOजच्या बरोबर देखील आपला परिसर म्हणून काम केलं आहे. आता टेकड्या वाचवा ही जी मध्ये मोठी मोहीम झाली त्याच्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला. हे सगळं चालू असताना कुठेतरी आज विचार आला की आपण समाजकारण करतो आहे, एक टेक्निकल एक्सपर्टीज म्हणून, आर्किटेक्ट प्लॅनर म्हणून एखाद्या शहरासाठी काही काम करतो आहे, तर पुण्यासाठी का नाही? आज जर आपण बघितलं तर 50% महिला आरक्षण आहे आणि तुम्ही कुणालाही निवडून दिलं तरी आज 50% महिला कॉर्पोरेशनच्या हाऊसमध्ये पुणे शहराचा पुढे विकास कसा करायचा ह्याला खूप मोठं योगदान देणार आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपण काही आपला वाटा असू शकतो का? आपण काही चांगलं पुण्यासाठी करू शकतो का? आपल्या परिसरासाठी काहीतरी चांगलं करू शकतो का? थिंक ग्लोबल ॲक्ट लोकल ह्यानी काही स्वतःचं ट्रेडिशनल विजडम ज्याला म्हणतो, आपल्यातून जे निर्माण झालेलं एक आपलं लोकल विजडम आहे त्याचा वापर करून पण एक पुढे जे बघण्याची आपली एक प्रक्रिया की चांगल्या गोष्टी ही घेणं आणि आपलं ट्रेडिशनल विजडम याचं एकत्रीकरण करून काय करू शकतो असा विचार मनात आला आणि ठरवलं की राजकारणात पडायचं. कारण त्या राजकारणात पडल्याशिवाय आपल्या आवाजाला महत्त्व नाही, आपला आवाज ऐकू जात नाही. आपण कितीही काही चांगल्या गोष्टी सुचवल्या तरी लोकांना तो आवाज ऐकू गेल्याशिवाय लोकही आपल्याबरोबर येणार नाहीत आणि म्हणून आज राजकारणात यायचा निर्णय घेतला.